शेतकऱ्यांचा विश्वासघात करून शासकीय जमीन हडपणारे संस्थाध्यक्ष आमदार शिंगणे सह संचालकांवर कारवाईची मागणी। टाकरखेड भागिले येथील 25 एकर जमीन भूखंड घोटाळा। संतोष भुतेकर यांचे जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे निवेदन। 15 दिवसाच्या अल्टिमेटम, तदनंतर अनोखे आंदोलन छेडणार। अटी शर्तीचे उल्लंघन झाल्याने सदर जमीन शासनास जमा करावी, नाहीतर सामाजिक कार्यकर्ते संतोष भुतेकर मतदारसंघात भीक मागून प्रकल्प उभारणार। शेतकऱ्यांचे कैवारीच निघाले वैरी। शेअर्स धारकांच्या रकमेचा ताळा लागेना, संस्थेचे ऑडिट नाही। विशेष लेखापरीक्षक वर्ग 2 बुलढाणा यांचे लेखी स्पष्टीकरण। विद्यमान आमदार तथा तत्कालीन महसूल राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र भास्करराव शिंगणे यांनी राष्ट्रीय महामंडळ 753 ला लागूनच टाकरखेड भागिले तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा येथील 25 एकर जमीन 30 वर्षाच्या लीजवर घेऊन तत्परता दाखवणारे तहसीलदार यांच्याकडून 1 नोव्हेंबर 2010 रोजी सदर जमीन संस्थाध्यक्ष शिंगणे आणि सचिव बबन लोंढे यांनी लीज खरेदी केली। 2 नोव्हेंबर 2010 ला नोंद प्रमाणित करण्यासाठी सूचना फलकावर नोटीस लावून कोणाच्या काही हरकती आहेत का आणि 3 नोव्हेंबर 2010 ला नोंद प्रमाणित करून तुळजापूर मंडळ अधिकारी यांनी आणि तत्कालीन तहसीलदार बीडी भारती यांनी 15 दिवसाचा अवधी 2च दिवसात आटोपून एवढ्या घाई गडबडीने लीज नोंद प्रमाणित केल्याने शेतकऱ्यांना असे वाटले की कारखाना निर्धारित वेळे अगोदर पूर्ण होऊन बॉयलर पेटते की काय असे वाटू लागले। 1 नाही 2 नाही 14 वर्ष लुटली तरी अद्यापही कारखाना का म्हणत नाही। याबाबत माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर हे तत्कालीन आजी असताना त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यावरही त्यांनी चकार शब्दही विधिमंडळात आवाज उठवला नाही। खेडेकर हे सुद्धा या बाबतीत बोलू शकत नाही। जेव्हा जेव्हा शेतकरी हा आमदार अधिकारी यांना कैवारी समजतो तेव्हाच वैरीचा चेहरा त्यातून दिसून येतो। सदर बाब ही सामाजिक कार्यकर्ते संतोष भुतेकर यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवेदन देऊन शर्त भंग झालेली सरकारी जमीन सरकार जमा करावी आणि शेतकऱ्यांचे बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेतून कर्ज खात्यातून 2050 पर शेतकरी कपात केलेली रक्कम ही शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी संतोष भुतेकर यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे केली आहे। नाहीतर अनोखे आंदोलन करू असेही त्यात नमूद केले आहे। जिल्हाधिकारी हे आमदार शिंगणे समोर झुकणार की आपले कर्तव्य पार पाडणार याकडे जनतेचे लक्ष लागून आहे। प्राईम मीडिया 24 साठी प्रभाकर मांटे, देऊळगाव राजा बुलढाणा। आपण काल त्या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांना एक निवेदन दिले। निवेदन या संदर्भातले होते की सिंदखेडराजा मतदारसंघामध्ये देऊळगाव तालुक्यामध्ये टाकरखेड गाव आहे आणि खडकपूर्णा प्रकल्पाच्या काठी वसलेलं हे गाव, हायवे रोडवरती असलेलं गाव, त्या ठिकाणी त्यांची 1 लाखची जमीन आहे। त्या 1 लाखच्या जमिनीवरती 2008-10 मध्ये या मतदारसंघाचे आमदार या मतदारसंघातून प्रतिनिधित्व करून ज्यांनी राज्याचं मंत्रिपद त्या ठिकाणी भोगलं असे माननीय डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब यांनी आपल्या सर्व संचालकासह सहकार्यासह त्या ठिकाणी गावकऱ्यांना एक स्वप्न दाखवलं होतं की आपण तुम्ही 1 लाख जमीन द्या, त्या 1 लाख जमिनीवरती आपण खूप मोठा सोया प्रकल्प चालू करू आणि त्यामध्ये ते यशस्वी झाले। 25 एकर जमीन 198, 99, 205 गट नंबरची हायवेला लागून असलेली जमीन त्यांनी ग्रामपंचायतकडनं ताब्यात घेतली। अनेक लोकांचे शेअर जमा केले आणि त्या ठिकाणी संत चोका सोया प्रकल्प उभा करण्याचा घाट त्या ठिकाणी घातला। तार कंपाऊंड केलं, पाटी वारली, पाटी किती उभी केली, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या आणि परंतु आज 14 वर्ष झाले तो प्रकल्प अजूनही त्याच्या पुढे गेला नाही। एक विटही साधी त्या ठिकाणी उभी नाही। नेमका हा काय प्रकार आहे या संदर्भातला निर्णय घेण्यासाठी, या संदर्भातली चौकशी करण्यासाठी आपण त्या ठिकाणी निवेदन दिलं। या मतदारसंघामधले अनेक प्रकल्प जिवंत असताना, चालू असताना ते प्रकल्प चालू ठेवण्यामध्ये, त्यांचं चैतन्य टिकवण्यामध्ये या प्रतिनिधींना यश आलं नाही। काही नवीन प्रकल्प त्या ठिकाणी उभे राहावेत अशी अपेक्षा होती, परंतु कुठलाही प्रकल्प उभा राहिला नाही। हा एकमेव असा प्रकल्प होता की जो उभा करण्याचा यांनी निर्णय घेतला। त्यावेळेला मतदारसंघातल्या प्रत्येक जनतेला आनंद झाला होता की यांनी जे स्वप्न दाखवलं होतं की शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील, त्यांच्या मालांना, त्यांच्या सोयाबीनला चांगले भाव मिळेल, इथल्या बेरोजगारांना नोकऱ्या मिळतील, रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, या सगळं मतदारसंघातल्या जनतेला हे सगळं अतिशय चांगलं वाटलं होतं आणि गोड स्वप्न त्यांचं। परंतु 14 वर्षापासून हे स्वप्न अधुरच आहे आणि अधुरी कहाणी नेमकी पूर्ण होणार कधी? चिखली मतदारसंघाचे आमदार तिकडच्या आमदार असून सुद्धा ऐकलं सिंदखेडराजा मतदारसंघामध्ये तिथं जागीच दगडवाडी पाट्याजवळ आल्या, त्यांनी तिथं मोठा टेक्सटाईलचा प्रकल्प आता काही दिवसापूर्वी काम सुरू केलं। प्रकल्प आता पूर्णत्वात जातोय, त्याचं पूर्ण बांधकाम पूर्ण होतोय
त्या ठिकाणी अनेक लोकांना बेरोजगार मिळणार आहेत. आणि तिकडे त्या प्रकल्पाकडे पाहिल्यानंतर आणि या पडीत जमिनीकडे या संत चौकासह या प्रकल्पाच्या त्या पाठीकडे त्या तार कंपाऊंडकडे पाहिल्यानंतर माझ्यासारख्या अनेक सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी लाज वाटते की ही काय परिस्थिती आहे. आणि नेमका यांना कारखाना खरंच उभा करायचा होता की नाही, की फक्त ती 25 एकर जमीन हडपण्याचा, अनेक लोकांकडनं शेअर हडपण्याचा हा प्रयत्न होता. नेमकं होतं तरी काय? यांना हा प्रकल्प उभा करण्यामध्ये अपयश का आलं याचं खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेजवळचं उत्तर नाहीये. त्या प्रकल्पाचे जे अध्यक्ष आहेत, या मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब आणि त्यांचं सर्व संचालक मंडळ यांनी कुठला तरी निर्णय घेणं त्या ठिकाणी अपेक्षित होतं. आता मात्र ते सर्व सामान्य जनतेच्या मनातून ते स्वप्न पार गेलेलं आहे. आणि माझी प्रशासनाला आणि त्या सर्व संचालक मंडळाला विनंती आहे की लोक ज्या स्वप्नात आहे, गोड स्वप्नात आहे की कधीतरी आज ना उद्या या ठिकाणी प्रकल्प उभा राहील, त्याच्या आशा तरी मावळल्या आहेत, परंतु त्या मावळलेल्या आशाला जी थोडीशी आशा राहिलेली त्याला कुठेतरी फुल स्टॉप द्या, पूर्ण विराम द्या. जर प्रकल्प तुम्हाला उभा करता येत असेल तर तात्काळ करा, नसेल करता येत तर ती जमीन वापस द्या, त्या लोकांचे शेअर वापस द्या आणि स्पष्ट करा की आम्ही जनतेला आतापर्यंत झुलवण्यामध्ये, जनतेला तेवट ठेवण्यामध्ये यशस्वी झालो, परंतु कारखाना सुरू करण्यामध्ये मात्र अपयशी झालो. ती स्पष्ट करून त्या ठिकाणी ती जमीन सोडून द्यावी, शेअर परत करून द्यावेत. तुम्हाला जरी त्या ठिकाणी मुहूर्त सापडत नसेल तर मला मात्र मुहूर्त सापडलेला आहे. मी मतदारसंघातल्या जनतेकडे भीक मागून का होईना, परंतु लवकरच त्या प्रकल्पाचं काम चालू करेल. जर आपण भूमिका स्पष्ट केली नाही, त्याच पद्धतीनं जर प्रकरण तेवट ठेवलं तर मात्र मी तो निर्णय घेणार आहे. आणि आपण भूमिका स्पष्ट केली, तो विषय संपला, जनतेच्याही त्या ठिकाणी आशा मावळतील, काही करायचं काम पडणार नाही. म्हणून सर्व संचालक मंडळ, त्या कारखान्याचे संत चौकासह या प्रकल्पाचे अध्यक्ष असतील, त्यांची संचालक बॉडी असेल, त्या सर्वांना माझी हीच विनंती आहे. आणि प्रशासनालाही विनंती आहे की त्यांनी तात्काळ त्यांना नोटीस बजावावं, ती जमीन परत करावी, शेअर परत करावे आणि जनतेला त्या ठिकाणी कळू द्यावं की सोया प्रकल्प हा आतापर्यंत उभा राहिला नाही आणि कधीच उभा राहणार नाही.